मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम आणि मला माहिती आहे की गेल्या 20 दिवसापासून तुम्ही यूट्यूबवर मला शोधत आहात. पण मी कुठेही मिळत नव्हती कारण की माझं चॅनल हे हॅक झालं होतं, डिलीट झालं होतं. चॅनलसोबत काय काय झालं हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. शिवाय तुमचे ईमेल, तुमचं अजून काहीतरी कसं हॅक होऊ शकतं, त्याच्यापासून वाचवायचं असेल तर काय करावं लागेल हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि शेवटी आपल्याला इथून पुढे या चॅनलवर काय बघायला मिळेल, काय प्लॅन आहे आणि एक शेवटी मी तुम्हाला खूप छान माझ्या आवडीचं गाणं म्हणून दाखवणार आहे. मला असं वाटतं की ते गाणं ऐकून तुम्हाला सुद्धा खूप काहीतरी चांगल्या भावना तुमच्या मनातल्या जाग्या होतील. तुम्हाला माहिती आहे की फेब्रुवारीच्या 16 तारखेपासून तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकलेले नाही आहात. कारण फेब्रुवारीच्या 16 तारखेला माझं जीमेल अकाउंट हे हॅक झालं होतं. ईमेल माझा हॅक झाला होता. तो ईमेल जो या चॅनलसोबत निगडीत होता. आणि तुम्हाला माहिती आहे की हॅक करणारं हे कोण असू शकतं. हॅक करणारं आपल्याला माहिती आहे आपल्या या चॅनलवर कुठल्या प्रकारचा कंटेंट येतो, काय व्हिडिओ येतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या माझ्या सत्य बोलणाऱ्या, खरं बोलण्याला किंवा अनेक लोकांचे जे आपण एक्सपोज करून दाखवलं, त्यांचं सत्य उघड करून दाखवलं, आज सत्तेमध्ये बसलेल्या लोकांचं सत्य उघड करून दाखवलं. हे काही लोकांना नक्कीच झोंबत होतं. अनेक लोकांच्या कमेंट्स तशा यायच्या. त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांनी हे प्रयत्न केले. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण जे काही बोलतोय ते कॉन्स्टिट्यूशनली करेक्ट बोलतोय. म्हणजे संविधानाचं उल्लंघन करत नाही. त्याच्यामुळे कुठलाही नियम तोडत नाही आपण आणि त्यामुळे नियम तोडला म्हणून कोणीही आपल्यावर काही करू शकत नाही. सगळे प्रयत्न करून पाहिले, काहीही करता येत नाही, तोंड बंद करता येत नाही. शिव्या देऊन बघितल्या, रोज शिव्या येत असतात. Instagram, Facebookला तुम्ही बघा माझ्या चॅनलवर. त्या सगळ्या शिव्या देऊन बघितल्या, त्यांच्या शिव्याला सुद्धा मी घाबरली नाही. शिव्या देत असतील, आपण देशासाठी चांगलंच काम करतोय. देशबांधवांना जागा करण्याचं काम करतोय आणि त्याच्यासाठी जर कोणी शिव्या देत असतील तर त्याच्यात काही हे नसतं. म्हणजे हे आपला वारसच आहे. म्हणजे सावित्रीबाईंपासूनच आपण हे शिकलेलो आहे. त्यांनी तर शेणाचे गोळे खाल्लेले आहेत अंगावर. शिव्या तर काय अंगाला लागत पण नाही. तर आपला वारस काय हे मला माहीत असल्यामुळे मी काय थांबत नाही आणि मग त्यांना मग दुसरं काही ऑप्शन नव्हता. तर मग ते असतात कॉन्ट्रॅक्ट हॅकिंग नावाची गोष्ट. कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, काहीतरी अमाऊंट द्यायची आणि हॅक करायला लावायचं हे चॅनल. तर ते हॅकरनी हॅक केलं आणि ते चॅनल पण निघून गेलं. इतक्या लोकांनी माझी वाट बघितली. मी तुम्हाला सांगते 15 दिवस झाले. खूप लोकांचे तुमचे मेसेज, फोन, ज्यांच्याकडे माझा नंबर होता, ज्यांना Facebookवर करता आलं, Facebookवर अनेक लोकांनी विचारलं काय झालं, काय झालं? तर हे सगळं हॅक झाल्याच्यानंतर अनेक लोकांनी मला मदतसुद्धा केलेली. मदतीसाठी फोन आले. म्हणजे सरकारी याच्यामध्ये बसलेलेही अनेक लोकं आहेत, की ज्या सर्व्हिस करतायत, परंतु त्यांना वाटतं, की मी जे करते आहे ते महत्त्वाचं आहे, कामाचं आहे. त्यामुळे तशा अनेक लोकांनी मदत केली आहे. सायबरमधल्या अनेक लोकांनी मदत केलेली आहे. सायबर पोलीस स्टेशनला मी तक्रार दाखल केली होती, ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. या सगळ्या लोकांनी मला खूप मदत केली आणि सगळ्यात जास्त जे महत्त्वाचं मदत जी मला मिळाली ती म्हणजे Googleकडूनच मदत मिळालेली आहे. Google आणि YouTube जे आहे त्यांच्याकडून मला मदत मिळाली. या 2 कंपन्या ज्या आहेत, ज्याच्या आधारावर आपण आता हे सगळं बघतोय, यांच्यासोबत मी सतत मेलवर होते आणि त्यामुळे याच लोकांनी जी आहे ती मला फायनलपर्यंत जी मदत केली आणि त्यामुळे शक्य झालं हे चॅनल आपलं परत आलंय. जेवढे सबस्क्रायबर होते तेवढे परत आले. पण मला माहिती आहे की दरम्यानच्या काळात खूप लोकांनी खूप शोधलं, मी सापडली नाही. प्रश्न विचारले, अनेक लोकांना टेन्शन आलं होतं की काय झालं असेल हिच्याबरोबर? कुठे गेली? का नाही दिसत आहे? कोणाची धमकी आली का? कोणीतरी काही धमकावून चॅनल-बिनल बंद करायला लावलंय का? म्हणून तू गप्प बसली आहे का? तर बाबांनो तुम्हाला माहिती आहे 2 वर्षापासून तुम्ही मला ऐकता. कितीही काही झालं तरी आपण चूप बसलेलो नाही आहे. जे बोलायला पाहिजे ते बोलायलाच पाहिजे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्याकडून आपण शिकलोय, गांधीजींकडून शिकलोय, सुभाषचंद्र बोस यांच्याकडून शिकलोय. हे लोकं ज्यांनी या भारताला स्वतंत्र करण्यासाठी सगळं सोडून दिलं होतं. सुभाषचंद्र बोस यांनी ICS, IAS झाले होते आजच्या काळातले सारखे. सोडून दिली इंग्रजांची नोकरी मला करायची नाही म्हणून. अशा लोकांचा वारस असताना तुम्हाला असं वाटतं का, की मी असं कोणीतरी धमकवलं आणि मी बंद करेन? असं काही नाही झालेलं आहे कधी. आणि एवढं सगळं बंद झालं तरी मी हार मानलेली नव्हती.
मला एक चान्स मिळाला होता तर मी त्याच्यातनं लाईव्ह केलं होतं आणि मी सांगितलं होतं की काहीही करून आपण बोलत राहणार आहोत. हे आता आलं, हे नसतं आलं ना तर पण मी दुसरं चॅनल सुरू केलं असतं. फेसबुक आणि इंस्टाग्राम माझं हॅक नव्हतं झालेलं सुदैवाने, त्यामुळे मी तिथून जे बोलायचं ते बोलत होती. आता सध्याच्या काळामध्ये जे काही चाललंय प्रत्येक याच्यावर मी बोलतच होते. पण यूट्यूबवर आपला इतका मोठा परिवार आहे, जवळपास 3,00,000 पेक्षा जास्त लोक आज आपण सोबत आहोत. 3,03,000 आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांची जी आपली इतकी मोठी फॅमिली आहे, मला माहिती आहे की प्रत्येकजण म्हणत होता की "अरे ताई, आम्ही वाट बघतोय, वाट बघतोय." माझं चॅनल परवाच्या दिवशी परत आलं. तेव्हा मी एक लाईव्ह करून बघितलं. पण मी गावाकडे होती, एका वेगळ्या गावामध्ये होती, तिथं रेंजच नव्हती. त्यामुळे तो लाईव्हसुद्धा करू शकले नाही आणि आज मी जरा जिथे रेंज आहे तिथे आलेली आहे. आणि मला तुमच्यासोबत, कारण की मी फॅमिलीच मानते. कारण तुम्हाला माहिती आहे की आपण जे काही व्हिडिओ करतो त्याच्या खालचे तुमच्या सगळ्यांच्या ज्या कमेंट्स असतात, त्यांनी मला खूप ताकद दिलेली आहे. तुम्ही इतकं भरभरून लिहिता, कौतुक करता, आशीर्वाद देता, प्रेम देता. तुम्हाला किती चांगलं वाटतं हे सांगता, तुमच्या मनातलं सगळं सांगता आणि हे कुठेतरी मला खूप कनेक्टेड फील असल्याचं होतं या ठिकाणी. आणि म्हणून मला तुमच्यासोबत डायलॉग करायचा होता. तुमच्या मनात जे काही येत असेल ना, मला खरंच कमेंट करत राहा. प्रत्येकाने कमेंट करा. मला कळू दे की येस वी आर फॅमिली आणि तुम्ही सगळेजण वाट बघत होतात. आणि अर्थात बघत होतात. खूप लोकांच्या कमेंट्स आधीही आलेल्या आहेत. तर आता बघूया की नेमकं काय होऊ शकतं आणि काय झालं होतं, म्हणजे एक्झॅक्टली काय झालं होतं. तर मला एक मेल आला होता. आता तुम्हाला माहिती आहे की आपला कंटेंट असा आहे, सोशिओ पॉलिटिकल कंटेंट आहे. त्याच्यामुळे सामाजिक, राजकीय, ते पण आज काही सत्तेत बसलेले बडे लोकं त्यांचं काहीतरी उघड करतो, हे असं प्रकारचं चॅनल आहे. अशा प्रकारच्या गोष्टीला काही फार पैसे मिळत नसतात. कुठल्या पक्षवाल्यांकडून तर मी आजपर्यंत ₹1 घेऊन हे झालेली नाही आहे. त्यामुळे पक्षवाल्यांचं तर सोडून द्या, तो आपला स्वभाव पण नाही आहे. पण यूट्यूबकडून पण काही इतकं येत नाही रेव्हेन्यू. तुम्ही बघताय अनेक लोकं ॲड स्किप करतात. काही लोकं मला पैसे मिळावे म्हणून ॲड स्किप नाही करत. बघतात 1 मिनिटाची ॲड. त्यांना माहिती आहे की हिला थोडंसं मदत होईल थोडी तरी. तर हे जे काही आहे ॲडमधनं जो रेव्हेन्यू येतो तो पुरत नाही. त्यामुळे ब्रँड डील्स करतात अनेक लोकं. जसं तुम्ही बघत असाल वेगवेगळे जे चॅनल आहे मोठे-मोठे, ते कशाची तरी ॲड करतात नाही का. एखादं कपड्याचा ब्रँड आहे किंवा एखादं काहीतरी टूथपेस्ट आहे, काहीही छोटे-मोठे प्रोडक्ट. तर ह्या ॲडव्हर्टायझिंग येत असतात चॅनलवर. त्याच्यातनं पैसे मिळतात, म्हणजे सफिशियंट पैसे मिळतात. तर अशी एक मला ब्रँड डीलचा मेल आलेला होता. मला असं वाटलं की ठीक आहे, करून बघूया, म्हणून मी त्या ब्रँड डील्सवर लिंकवर त्या क्लिक केलं. आता फक्त लिंकवर क्लिक केल्यामुळे माझं चॅनल हॅक नाही झालं. ती लिंक पाठवलेली ती हॅकर लोकांनी. बरं, मी लिंकवर टॅप केल्याच्यानंतर त्यांनी लॉग इन करायला लावलं. मला असं वाटलं की ठीक आहे, एका ब्रँडची डील आहे, हे आपण करूया. लॉग इन केलं. ईमेल आय डी विचारला, फोन नंबर विचारला, सगळं मी तिथे टाकलं. शेवटी होतं की हे चॅनल तुमचंच आहे, हे ऑथेंटिकेट करा, असं त्यांनी म्हटलं होतं आणि म्हणलं की तुमच्या फोनवर एक कोड येईल. म्हणण्यापेक्षा तिथे फक्त टाकायचं होतं, ते सगळं ऑनलाईनच चालू होतं. तर मला असं वाटलं की येस, एखाद्या ब्रँडला मीच ओनर आहे हे कळण्यासाठी त्यांनी केलं असेल असं. म्हणून मी फोनवर आलेला OTP टाकला, जी की सगळ्यात मोठी माझी चूक होती, सगळ्यात मोठी. इथे मी खूप, म्हणजे काय असं खूप शांततेत बसून असं काही केलं नाही. माझ्या आजूबाजूला थोडा गोंधळ चालू होता आणि त्या दरम्यान मी ते भरत होते. तर इकडे हे आलं, मी OTP टाकून दिला. जसं मी टाकलं OTP तेवढ्यातच काय झालं, तर माझं रिकव्हरी ईमेल आय डी नावाचा प्रकार असतो. तुमच्याकडे ईमेल असेल तर रिकव्हरी ईमेल आय डी तुमच्याला टाकून ठेवा. 2 स्टेप व्हेरिफिकेशन ज्याला म्हणतात. तर 2 स्टेप व्हेरिफिकेशन माझं सुद्धा होतं, तरीसुद्धा हॅक झालं. याच्यापेक्षाही अजून जास्त काही गोष्टी असतात ज्या करायला पाहिजे. त्याने हॅक होण्याच्या शक्यता कमी असतात आणि हॅक झालं तरी रिट्राईव्ह करता येतं. तर 2 स्टेप व्हेरिफिकेशन होऊन सुद्धा माझा जो दुसरा ईमेल आय डी होता, जो रिकव्हरी ईमेल आय डी मी टाकला होता, जेव्हा एका ईमेल आय डीसोबत काहीतरी छेडछाड होते, तर त्या ईमेल आय डीवर येतं, मला मेल आला की तुमचा पासवर्ड तुम्ही आत्ताच चेंज केला. मी म्हटलं, अरे मी तर पासवर्ड नाही चेंज केला. तर थोडक्यात हे हॅकरनी, मी जेव्हा OTP टाकला तेव्हा त्यांना कुठेतरी त्या लिंकवर, ते ज्याला म्हणूया ना, खाली असतं अंडरलाईन, की ही या ईमेल आय डीचा ॲक्सेस करण्याची लिंक आहे वगैरे असं काहीतरी असेल. त्यांना ॲक्सेस मिळून गेला. त्यांनी फोन नंबर चेंज केला, रिकव्हरी ईमेल आय डी चेंज केलं, पासवर्ड चेंज केला,
परत मी लॉग इन करून बघते तर होतच नाही आहे. या यूट्यूब चॅनलवर लॉग इन करते, ते पण नाही करू देत होतं. व्हिडिओ मला टाकता नाही आला. ईमेल माझा ओपन नव्हता होत. सगळे प्रयत्न केले. मग मी फेसबुकवर एक पोस्ट टाकली लगेचच. तिथे अनेक लोकांनी सल्ले दिले की सायबर क्राईमला कंप्लेंट कर. मी तुम्हाला सांगते, जेव्हा माझं हॅक झालं त्याच्या अर्ध्या तासानंतर मी सायबर क्राईमला ऑनलाईन कंप्लेंट दर्ज केली. सगळं डिटेल टाकलं, स्क्रीनशॉट टाकले आणि सायबर पोलीस स्टेशनला मी प्रत्यक्षात भेट देऊन आली. त्यांनासुद्धा सांगितलं, त्यांनीसुद्धा Googleला मेल केला, पत्र लिहिलं वगैरे. हे सगळं झालं. तुम्हाला वाचायचं असेल, मी तुम्हाला सांगते, 2 स्टेप व्हेरिफिकेशन करा. त्याच्यानंतर रिकव्हरी ईमेल आय डी अजून एक तिसरा ॲड करा. बॅकअप कोड नावाची एक गोष्ट असते, ती जनरेट करा. तुमच्या जीमेल अकाउंटवर मॅनेज नावाची गोष्ट असते, मॅनेज दिस जीमेल अकाउंट. त्याच्यानंतर प्रायव्हसी अँड सिक्युरिटी असा एक ऑप्शन येतो, त्याच्यामध्ये जाऊन ते सगळं करा. बॅकअप कोड जनरेट करा, पास की जनरेट करा आणि हे तुमच्याजवळ ठेवा. हे असं जर असेल तर तुमचं चॅनल जरी हॅक केलं करणाऱ्यांनी तर तुम्हाला मिळतं. हॅक का करतात लोक? एकतर हे असं काहीतरी कोणीतरी टेंडर दिलेलं असतं, पैसे दिलेले असतात. दुसरं म्हणजे तुमचे फोटो असतात गुगल ड्राईव्हला खूप सारे, ते त्यांच्याकडे डायरेक्ट जातात. त्यांच्याकडे सगळे फोटो ते पाहू शकतात. मग ते खूप लोकांना, काही लोकांना ते असे ब्लॅकमेल वगैरे करून बघतात. काही लोकांचे असतात विचित्र वगैरे फोटो. तर आता माझ्या याच्यावरून काय त्यांना काय ब्लॅकमेल करण्याचा काही चान्सच नव्हता. फोटो बिटो त्यांच्याकडे जे आपण एरवी काढतो, कुठेतरी गेलो कोणातरी बरोबर फॅमिलीसोबत, असे तसे ते सगळे फोटो त्यांच्याकडे जातात, कारण की ड्राईव्ह गेलेला आहे तुमचा गुगल फोटोचा. असं सगळं. आणि काही वेळेला जर त्यांना काही सापडलं तर ते ब्लॅकमेल करून पाहतात. तर आपल्याला कोणी ब्लॅकमेल नाही करू शकत, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे मी काय घाबरत नव्हते. तर हे सगळं करून मग मी गुगलसोबत, यूट्यूबसोबतच संपर्कात होती. यूट्यूबचे मग मला मेल आले. मी यूट्यूबला, ट्विटरला टॅग केलं, यूट्यूबच्या टीम यूट्यूबला, गुगलला टॅग केलं. त्यांना सांगितलं माझं असं असं हॅक झालेलं आहे, या वेळेला इतके वाजता हॅक झालेला आहे आणि मला तुमची मदत हवी आहे. त्या टीमनी मला पूर्ण मदत केली, लिंक पाठवली. त्यांचे खूप प्रश्न होते, किती वाजता झालं, कुठल्या याच्यावरून झालं, तुमचं आधीचं हे काय होतं, आयडेंटिफिकेशन काय आहे, खूप खूप गोष्टी, तुमचा IP ॲड्रेस काय आहे वगैरे वगैरे. ते करत करत शेवटी फायनली मला 20 दिवसांनी माझं चॅनल मिळालं. मला खूप बरं वाटतंय. मला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे, जे लोक थांबले, ज्यांनी वाट बघितली, ज्यांनी माझ्यासाठी प्रे केलं. लिटरली मी तुम्हाला सांगते, खूप लोक. मला इतकं असं वाटतं, छान वाटतं की आपण खूप नशीबवान आहोत की इतक्या लोकांनी प्रे केलं माझ्यासाठी, प्रार्थना केली, मला सांगितलं सुद्धा की ताई येणार आहे तुमचं चॅनल. आणि मला खूप बरं वाटतं की हे इतके सगळे तुम्ही लोक खूप सोबत आहात. या काळातही अनेक लोक, अनेक वेगवेगळे फील्डमधले, वकील फील्डमधले लोक, पोलीस डिपार्टमेंटमधले लोक, अनेक लोकांनी मला याच्यासाठी मदत केली. कारण की त्यांना कळत होतं की मी जे काय करते आहे ते कुठलाही आपला काय पैसे कमवण्याचा तर दुसरा हेतू नाही आहे ना, की बाबा आपल्याला पैसे कमवायचे म्हणून. उलटं ह्याच्यामध्ये जे आहे ते असलं शिव्या खाणं, हे अंधभक्तांचं हेच आहे. पण तरीही मी करते. त्यामुळे ज्या लोकांना कळतं, ज्या लोकांना याच्यातली जेन्युनिटी करते, हे काम महत्त्वाचं आहे हे कळतं, त्या लोकांनी मला मदत केली. आणि मी त्या सगळ्या लोकांचे मनापासून धन्यवाद देते, आभार व्यक्त करते. आता रोज रोज आपण भेटत राहणार आहोत, पहिलेसारखंच छान छान वेगवेगळा कंटेंट आपल्या देशाला ह्या चुकीच्या लोकांपासून वाचवायचं असेल. आपल्याच देशातले काही जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे, अप्रामाणिक लोक आहे, खोटारडे लोक आहे, भ्रष्ट लोक आहेत, अशा लोकांपासून आपल्याला आपल्या देशाला वाचवायचं आहे. म्हणून बोलत राहायचं आणि म्हणून मी बोलत राहणार आहे. मी तर म्हणेन की तुमच्यापैकीही अनेक लोकांनी बोलत राहावं, चॅनल सुरू करावं, इंस्टाग्रामवर बोलत राहावं. आणि आता मला तुम्हाला सगळ्यांना एक गाणं, मी जे म्हणलं की ती शेवटी मी तुम्हाला ऐकवणार आहे. माझं सगळ्यात आवडतं गाणं आहे, जे मी आजच गुणगुणत होते. सकाळी म्हणजे आंघोळ करताना, जेवण करताना असंच माझ्या याच्यात येत होतं. तर मला असं वाटलं की ते गाणं आपण म्हणून दाखवूया. साने गुरुजींनी म्हटलेलं गाणं आहे, जुनं गाणं आहे पण छान आहे. खरा तो एकची धर्म. शक्य झालं तर तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर म्हणा. खूप दिवसानंतर तुम्ही गाणे म्हणत असाल, म्हणले नसेल. गाणे म्हणत राहायला पाहिजे. हे बघा, देशामध्ये खूप काय काय होतंय, पण याचा अर्थ असा बिलकुल नाही आहे की तुम्ही नाराज राहा. अरे, आपण फ्रेश राहिलो तरच आपण बदल घडवू शकू. त्यामुळे आणि कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आहे, तर प्रेमावर विश्वास ठेवायचा आहे. चला म्हणूया. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे.
खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. जगी जे हीनाती पतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेमर पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. सदा जे आर्तती विकल, जयांना गांजती सकल, तया जाऊन हसवावे, जगाला प्रेमर पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे, समजता बंधू मानावे, जगाला प्रेमर पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. प्रभूंची लेकरे सारी, तयांना सर्व ही प्यारी. कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेमर पावे. जगाला प्रेमर पावे, जगाला प्रेमर पावे. मनापासून धन्यवाद. रोज चॅनल बघत राहा, शेअर करा, अनेक लोकांना सबस्क्राईब करायला सांगा. फेसबुकला, इंस्टाग्रामला मी त्याच्या लिंकसुद्धा देणार आहे, तिथेसुद्धा मला फॉलो करून ठेवा. या चॅनलला तर आता इथून पुढे काहीच होऊ शकत नाही, एवढं मात्र नक्कीच लक्षात ठेवा. थांबते. धन्यवाद.